बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री सुभाष पाचारने लिखित कथा सखी. सखी तिचं असणं आयुष्याला मोहरून टाकतं. तिचं नसणं मनाला बेचैन करून जातं. तिचं हसणं मनाला गुदगुल्या करून जातं, तर तिचं रुसणं जीवाला घोर लावून जातं. ती असते, तिच्या असण्याला एक अर्थ असतो. तो अर्थ ती तिच्याजवळ ठेवत नाही. आपल्याही आयुष्याला ती तो देऊन टाकते आणि म्हणून आपल्याही आयुष्याला अर्थ येतो. तीच असते आणि तिनं तसंच असावं. होय, मी तिच्याबद्दलच बोलतोय. ती सखी. सखी म्हणजे जिवलग मैत्रीण, एक नाजूक नातं, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हळुवारपणे जपून ठेवावं असं. या माणसांनी भरलेल्या जगात जेव्हा आपल्याला एकटं वाटू लागतं, मनाचा कोपरा जेव्हा कुठेतरी हळवा होऊन जातो ना, तेव्हा हळूच येऊन आपला हात आपल्या हातात देऊन मैं हूं ना म्हणत मनाला उभारी देणारी सखी. तू लढ रे, मी आहे तुझ्या पाठीशी म्हणत ठामपणे पाठीशी उभा राहणारी सखी. कधी कधी आपण तिच्यावर रुसलेलं पाहून अगदीच लहान बाळ आहेस तू म्हणत जवळ घेणारी, आणि कधी कधी तिच्यासमोर सहज माघार घेतली तर माझं गुणी बाळ म्हणत कौतुक करणारी सखी. कधी कधी तिचं अस्तित्व एकदम मोठं होऊन जावं, अगदी पहाडासारखं, की तिच्या सान्निध्यात कसलीच भीती वाटू नये. चारी बाजूनी अंधारून आलेला असावं इतका दाट होत चाललेला अंधार. पायाखालची पायवाट ही दिसू नये. अचानक तिनं हातातला पेटता दिवा आपल्या समोर धरावा आणि सारा अंधारच नष्ट व्हावा. आपण उजेडात आपली सावली शोधत राहावं आणि अचानक समोर ती दिसावी. ती असावी. साऱ्या अंधारासकट आपलं अस्तित्व ती आपलंसं करते आणि सारी उजेडाची पायवाट ती आपल्यासाठी अंथरत जाते. ती असावी. उजाड माळ रानावर वाऱ्याने हळूच कानाजवळ येऊन शीळ घालून जावं आणि आपण बावरून इकडं तिकडं कुणाला तरी शोधत राहावं. वाऱ्यानं लवलेली गवताची पाती पाहून आत्ताच ती त्या गवतावरून तिच्या नाजूक पावलांनी चालत गेली असावी असा भास निर्माण करणारं तिचं अस्तित्व आपल्या आसपास असावं. बिनधास्तपणे पायाखाली पाऊस तुडवीत जाणं, आभाळाखाली मनसोक्त पावसात भिजणं आणि रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन असं म्हणत आपल्या हाताला धरून तोल सावरत सावरत तिचं चालणं. तीच असते आणि तिनं तसंच असावं. एखाद्या निर्जन माळ रानावर उमललेलं फूल म्हणजे सखी. थकलेल्या डोळ्यांमध्ये आशेचा किरण दाखवणारी ज्योत म्हणजे सखी. खिन्न अवस्थेत गच्चीवर एरझाऱ्या मारत असताना पश्चिमेच्या आकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य पाहून अचानक सुचलेली कविता म्हणजे सखी. संध्याकाळी अंगणातल्या तुळशीपुढं दिवा लावून पाहिलेली स्वप्न खरी होतात म्हणून स्वतःची विस्कटलेली स्वप्ने बासनात बंद करून दोन्ही हातांच्या उंजळीत भरभरून दिवे धरून आपल्यासाठी अनमोल स्वप्न मागणारी सखी. आणि कधी कधी आपल्या बेताल वागण्यावर आपलेच कान उपटणारी मिरचीच्या ठेच्यासारखी तिखट स्वभावाची सखी. तीच असते आणि तिनं तसंच असावं. उंच पहाडावर अगदी कड्यावर तो उभा, दोन्ही डोळे मिटून घेतलेले. बस आता फक्त आभाळाकडे दोन्ही हात उंचावून त्या खोल दरीत उडी घ्यायची. सगळ्या आयुष्यातून सुटका. पुढचा जन्म आहे की नाही माहीत नाही, पण या जन्मातून तरी आता सुटका. जन्माचा त्रास आता एका क्षणात निघून जाणार. आभाळाकडे हात उंचावण्यासाठी त्यानं दोन्ही हात वर केलेत.
पण नाही, तिथंही अडचणच. कुणीतरी जोरात हात मागं ओढतंय. नाही, हा भास आहे. इतक्या भयान जंगलात कोण येणार? आपण जागाच अशी निवडलीय. कुणी येणं अशक्य आहे इथं. त्यानं पुन्हा परत प्रयत्न केला. आत्ताही तसंच. त्याने डोळे उघडले आणि मागं पाहिलं. समोर एक मुलगी, तरुण, सुंदर. कोण तू? त्यानं विचारलं. ते महत्वाचं नाही. तू काय करतोस हे? मी जीवनाला कंटाळलोय. म्हणून हा मार्ग? हो हो. त्यानं काय होईल? यातून सुटका होईल माझी. कशी? जगण्या इतकं तरी मरण कधी छळत नाही. घरी कोण कोण आहेत तुझ्या? बायको, 2 मुलं. त्यांची होईल सुटका तू असं आयुष्य संपवल्यावर? माहीत नाही मला. मग तू का पळतोस असा? तो शांत उभा. चल खाली उतर. तो खाली उतरला. आता सांग तुझ्या आत्महत्येचं कारण, जीवनातील समस्या. ती हसली. तुझ्या मरण्यानं कुठलीच समस्या सुटणार नाही. ना तुझी ना दुसऱ्या कुणाची. समस्या तीच राहणार. तू पुन्हा जन्माला येणार. पुन्हा तीच चिंता, तीच समस्या. फक्त जन्म वेगळा. तुझ्या मरण्यानं काहीच बदलणार नाही. तू बदल, समस्या बदलतील. तू समस्यांना स्वीकार. समस्याच तुला मार्ग सांगतील. तू स्वतःलाच तुझा मार्ग विचारलास तर तू तुझा मार्ग चुकणारच. तुझा प्रवास गोल होईल, गोल. जन्माला येशील, समस्यांना कंटाळून मरण पत्करशील, पुन्हा जन्माला येशील, पुन्हा मरण, पुन्हा जन्म. जन्म मरणाच्या या फेऱ्यातच तू अडकत राहशील. मरण म्हणजे प्रश्नाचं उत्तर नाही. मग काय आहे उत्तर? तुझी मैत्रीण, तुझी सखी. मी नाही समजलो. आयुष्यामध्ये प्रत्येकाला एक सखी असते आणि ती सखीच आपल्या आयुष्याचं कोडं सोडवत असते. ज्या ज्या वेळी तू संकटात असशील, पुढचे सगळेच मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील, तेव्हा तिला आवाज दे. ती येईल, मार्ग दाखवील. मी संसारी आहे, घरी बायको आहे. त्यानं तात्विक शंका सांगितली. मग तर अजून चांगलं. सखीचा सल्ला आणि बायकोची साथ मिळाली की तू कधीच जीवनात हार मानणार नाहीस. पण तिला कुठं शोधू? प्रत्येकाच्या मनात ती असतेच. फक्त आपण तिला साथ घालत नाही. आताही तू खोल दरीत उडी मारताना घाबरत होतास, म्हणून तू डोळे मिटलेस. कुणीतरी वाचवावं म्हणून तू कुणाचा तरी धावा करत होतास आणि म्हणून मी आले. पण तू आहेस तरी कोण? त्यानं विचारलं. तुझी सखी, मैत्रीण. जेव्हा जेव्हा तू संकटात सापडशील, मला साथ घाल. मी येईन. कुठल्या नावानं तुला आवाज देऊ? मुग्धा. मुग्धा? हो. न बोलताही जी खूप काही बोलून जाते. चल येते मी. पुन्हा भेटू कधीतरी अशाच एखाद्या समस्येला. आणि ती निघून गेली. तो पाहतच राहिला. तिला शोधत राहिला. ती तिथं नव्हतीच. फक्त तिनं तिथं असावं बस. प्रत्येकाच्या मनात तिच्यासारखंच. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.